मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्या अर्ज माघारी घेण्याची वेळ आहे, परंतु वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप आणि शिवसेनेची महायुती असताना, शिवसेनेचा उमेदवार असताना भाजपच्या उमेदवाराने देखील इथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि भाजपच्या एबी फॉर्मवरती उमेदवारी अर्ज भरलाय, तो मात्र एबी फॉर्म जो आहे तो कलर झेरॉक्स असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। 173 क्रमांक वॉर्ड जो आहे तो सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झालेला आहे आणि आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचे उमेदवार प्रणिता वागदरे आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत। प्रणिताजी, खरं तर निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी संपूर्ण ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आता ठाकरे बंधूंकडनं तुम्हाला उमेदवारी भेटली आहे, तर शिवसेना महायुतीकडनं रामदास कांबळे जे स्वतः बेस्टचे माजी अध्यक्ष होते, शिवसेनेचे आता उमेदवार आहे, परंतु इथं भाजपच्या माजी अध्यक्ष नव्हते, प्रभात समिती अध्यक्ष होते। परंतु आता या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराने देखील या ठिकाणी अर्ज भरलेला आहे, परंतु त्यांचा अर्ज जो एबी फॉर्म आहे तो मात्र आता एबी फॉर्म कलर झेरॉक्स असल्याची माहिती मिळते आणि स्वतः दत्ता केळुसकर जे काही फॉर्म अर्ज भरलेला आहे ते मात्र कुठेतरी गायब आहेत, नॉट रिचेबल आहेत अशी व्यवस्था आहे। मात्र अजूनपर्यंत तो अर्ज जो आहे तो निवडणूक आयोगाने कोणता निर्णय घेतलेला नाही। ते त्यांचे पक्षश्रेष्ठी बघतील आणि आपले निवडणूक आयोग बघतील, त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही। आम्ही आमच्या पक्षापुरता आणि आमच्या विकासापुरताच आम्ही आहोत। परंतु ज्या पद्धतीने हे सगळे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु स्वतः अमित साटम जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी मात्र या सगळ्या संदर्भात आक्षेप घेतला। निवडणूक आयोगाकडे त्यांनी पत्र लिहिलं की जो काही उमेदवारी अर्ज 173 मधनं भाजपच्या लोकांनी भरला आहे त्याचा एबी फॉर्म मात्र चुकीचा आहे, खोटा एबी फॉर्म आहे असं पत्र लिहिलंय, तरी देखील निवडणूक आयोग कारवाई करत नाहीये। ते त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा पक्षाचा प्रश्न नाही आहे। ते भाजपवालेच बघू शकतात आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी आणि निवडणूक आयोग तेच निर्णय घेऊ शकतात। आम्ही तुमचा काही आक्षेप नाहीये काय? आम्ही त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पक्षापुरते मर्यादित आहोत। खरं तर मनसे आणि शिवसेनेची ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीने हे सगळे एकत्रित आहेत इथे कार्यकर्ते। खरं तर निवडणूक आयोगाकडे भाजपने तक्रार केली आहे, तरी देखील कोणत्याच परिस्थितीत कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळत नाहीये। नाही, भाजप प्रणित निवडणूक आयोग हे तर तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि निवडणूक आयोग ह्यांचा बोंगळ कारभार स्पष्ट आलेला आहे। एबी फॉर्म हा कलर झेरॉक्स हे ते ओळखू शकले नाही। ह्याचंच जो उदाहरण आहे शिवसेना, मनसे, उद्धवसाहेब, राजसाहेब हे जे बोगस मतदार, दुबार मतदार हे ओरडत आहेत, सांगतायत, याच्यावर लक्ष या भाजपाच्याच इथल्या स्थानिक उमेदवारांनी ज्यांनी आता फॉर्म भरले जातो ह्यांनी आणून दिलेलं आहे। त्यामुळे निवडणूक कशी होणार, मुंबई महानगरपालिका जिंकले तर मुंबईचं वाटोळं कसं होईल हे या प्रभाग क्रमांक 73 भाजपानेच दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे सुदान मतदारांनी लक्ष ठेवावं की आपण मतदान करताना ठाकरे बंधूंना करणं गरजेचं आहे, कारण की ठाकरे बंधू ह्या कुठल्याच ह्याच्यामध्ये पडत नाही। आता स्वतः प्रणिता वागदरेने सांगितलं आम्हाला काय त्याचं घेणं देणं, आम्ही आमच्या कामावर, विकासावर लक्ष देत आहोत। त्यामुळे नक्कीच निवडणूक याची दखल घेऊन काय कारवाई करता येतं। आता हा सगळ्यात मोठा हे आहे, कारण की भाजपाचेच दत्ता केळुसकर आहेत आणि त्यांनी भाजपाच्याच अमित साटम यांनी याच्यावर आक्षेप घेतला आहे। त्यामुळे भविष्यात आता काय घडतं आहे आणि भाजपा सगळ्यांना पाठीशी कसं घालते तुम्ही बघताय चित्र, तर ह्याच्यावरती निवडणूक आणि भाजपा स्वतः काय कारवाई करतायत हे बघण्यासारखं राहील। तर पण ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा आक्षेप नाहीये का अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार जाते, निवडणूक आयोग देखील या सगळ्या संदर्भात भूमिका घेत नाहीये, फॉर्म रिजेक्ट अजूनपर्यंत झालेला नाही, इथे शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार देखील। खरं म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोग हे एकच झालेले आहेत। जर त्याची कलर प्रिंट आहे तर ते फॉर्म ॲक्सेप्ट कसाच केला। पहिली गोष्ट ही आहे, ज्या वेळेला फॉर्म आपण सबमिट करतो आणि ते 5-5, 6-6 अधिकारी ते फॉर्म चेक करत आहेत आणि त्यावेळेला जर तो उमेदवार फॉर्म भरतो आणि त्याने भाजपचा एबी फॉर्म देतो आहे, तो कलर प्रिंट आहे, तो त्याचा फॉर्म कसा ॲक्सेप्ट करायला पाहिजे? त्या निवडणूक आयोगाने तर फॉर्म परत रिटर्न करायला पाहिजे होता। ह्या तर आक्षेप आहे की नाही? ज्या अधिकाऱ्यांना आपण पेपर तपास, आता तुम्ही दिवसभर पेपर तपासाय, 2-2 तास ते पेपर तपासत होते, त्यांना का दिसण्यात आलं नाही का हा कलर प्रिंट आहे म्हणून, भाजपचा ओरिजिनल सही कुठं आहे? ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याने करायला पाहिजे होतं ना। ह्याचा अर्थ झाला की भाजपने ह्या निवडणूक आयोगाला मॅनेज केलेलं आहे। उद्या भविष्यामध्ये जर काय नेते इलेक्शन झालं तर जनतेला थोडी काय कळणार? आता बघा, जर हे निवडणूक अधिकारी जर त्यांनाच कळत नसेल हा झेरॉक्स प्रिंट आहे, त्या उमेदवारांनी ज्या वेळेला फॉर्म ॲक्सेप्ट करताय त्यावेळेला त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ना, हा तुझा झेरॉक्स आहे, माझा फॉर्म नको आहे मला, तू ओरिजिनल फॉर्म घेऊन ये असं म्हणायला पाहिजे होतं।
त्याचा अर्थ झाला ना तुमच्या दोघांची सेटलमेंट आहे. आणि अजूनपर्यंत जसे फॉर्म रिटर्न का नाही केला तो जर त्याचा फॉर्म घेण्याचं कारण काय? मग भाजपचा पण फॉर्म घेता आणि शिंदे गटाचा पण फॉर्म घेतला. ह्या दोन्ही बघायला पाहिजे ना. शिंदे गटाकडे तर ओरिजिनल पेपरची सही आहे आणि ह्याच्याकडे डुप्लिकेट आहे. मग ह्याचा अर्थ काय झाला? म्हणजे दोघांनी बोला ठीक आहे, परंतु आमचा आक्षेप एवढाच आहे की जनतेला खुळे बनवता तुम्ही. म्हणजे जर आम्ही साधे लोक आम्हाला काय कळतं आहे ह्याच्यामध्ये? उद्या भविष्यामध्ये इलेक्शनच्या वेळेला मतपेट्यामध्ये सुद्धा तसंच होणार आहे. डुप्लिकेट सह्या होतील आणि डुप्लिकेट सह्याचा जर त्या मतपेट्या आल्या तर कोण बघणार आहे? जर EVM मशीनवरती डुप्लिकेट सही आली, आता बघा हे कलर झेरॉक्स तुम्हाला कळलं नाही तर हे ओरिजिनल डुप्लिकेट कसं कळणार? EVM मशीनवरती जर सिग्नेचर डुप्लिकेट असेल ते पण समजणार नाही. हे जनतेला तर कळून दे ना काय प्रॉब्लेम आहे तो. खरं तर ठाकरेंच्या सेनेबरोबर मनसेचे पदाधिकारी देखील आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत तुमच्या वॉर्डमध्ये काय सुरू आहे नक्की. खरं तर उमेदवारी अर्ज भाजपकडनं भरण्यात आला दत्ता केळुसकर यांच्या पत्नीने आणि त्याच्यानंतर दत्ता केळुसकर सध्या नॉट रिचेबल आहेत. नक्की त्यांच्यावरती वरदहस्त कोणाचा आहे आणि निवडणूक त्यांचा अर्ज बाद केला का जात नाही असं सरळ सरळ प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणी बोलायला गेलं तर भाजपाने केलं आहे उमेदवार भाजपच्या उमेदवाराने केलेला आहे AB फॉर्मचा झोल. लक्षात आलं का? आणि या गोष्टीवर निवडणूक आयोगाचं जर लक्ष नसेल तर याच्यामध्ये मला वाटते स्थानिक भाजपा आमदार आणि निवडणूक आयोग यांचं साटेलोटं आहे. यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर याला जर AB फॉर्म दिला होता तर तुम्ही तो परत का घेतला? आणि दुसरी गोष्ट युतीचा जर उमेदवार आहे त्यालाही तुम्ही AB फॉर्म देताय. मग याच्यामध्ये घोळ काय निर्माण झालेला आहे हे समोर जनतेसमोर यायला पाहिजे. आज आपण जे मतदान जे करतो आहे ज्या उमेदवारांना ते उमेदवार खरोखरच योग्य आहेत काय? मग आपण मतदान का करतो आहे? तर प्रत्येक मतदारांनी हे लक्षात ठेवावं की जो योग्य उमेदवार आहे त्यांनाच आपण मतदान करावं. कारण की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांचे जे उमेदवार आहेत हे फक्त इथून तिथून जे आपले उड्या मारत आहेत आणि आपले उमेदवारीसाठी जे साटेलोटे चालू आहे फक्त तेच काम चालू आहे यांच्यामध्ये. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगाने या ठिकाणी लक्ष देऊन त्या रद्द करायला पाहिजे त्या अर्जाला. खरं तर निवडणुकीचा अर्ज रद्द करावा अशी मागणी सर्वच शिवसैनिक आणि मनसैनिकांची आहे. प्रणिता वागदरे यांच्याकडे पुन्हा जाऊया. खरं तर तुम्ही निवडणूक लढवताय, तुम्ही एक गृहिणी आहात. खरं तर गृहिणी म्हणून तुम्ही घरी काम करता आणि आता थेट तुमच्यावरती पालिका निवडणुकीची जबाबदारी ठाकरे बंधूंनी दिली आहे. काय प्रभागातल्या समस्या आहेत आणि कशा पद्धतीने सोडवणार? या प्रभागामध्ये पूर्वी तुमच्याच शिवसेनेचे नगरसेवक होते परंतु आता मात्र शिवसेना दोन विभागात दुभंगली. माझा समोर फक्त रस्ते आणि आमच्या 41 लोकवस्ती आहे तिथे मार्केट नाही आहे. माझा पहिला प्रश्न मार्केटसाठीच असणार आहे कारण मार्केटचा विकास हाच माझा ध्येय आहे. खरं तर अनेक शिवसैनिक मनसैनिक आहेत. आपण त्यांना विचारूया काय नक्की समस्या आहेत आणि कोणत्या समस्यांवरती निवडणूक लढवणार आहे. प्रतीक्षा नगरमध्ये लोकवस्ती 41,000ची लोकवस्ती मतदार नोंदणी आहे परंतु इथे 1.5 लाखाच्या वरती लोक आहेत आणि त्या लोकांना म्हाडाने काही सुखसुविधा दिलेल्या नाहीत. ह्या विभागासाठी लोकसंख्या आहे इथे पण त्या लोकसंख्येसाठी आम्हाला ह्या विभागामध्ये पोलीस स्टेशन जवळ नाही, दवाखाना जवळ नाही, पोस्ट ऑफिस जवळ नाही, इथं रस्ते बरोबर नाहीत, नाले बरोबर. दर पावसाळा नसताना सुद्धा पाणी भरते. म्हणजे तो हेरफेरचा नाला आहे तो नाला दरवर्षी BMC साफ करते परंतु आता काय आमचं सरकार नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे 5-4.5 वर्ष झाले नगरसेवक नाही त्यामुळे ह्या प्रतीक्षा नगरवरती किंवा वॉर्ड क्रमांक 173वरती कोणाचा अंकुश नाही. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतायत तिकडे परंतु ह्या प्रतीक्षा नगरचा किंवा वॉर्ड क्रमांक 173वर त्यांनी लक्ष दिलं नाही. आज जर तुम्ही आजचे घर बघितलं आज सुद्धा पाणी भरलेलं आहे. पाऊस नसताना सुद्धा ह्या विभागात पाणी भरते. रस्ते खराब आहेत. ह्या पूर्वीच्या इथे जे कामं केले आम्ही नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नगरसेवकांनी हा विभागात पूर्ण काम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पालिकेने आमच्या नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने उद्याने बनवली आहेत, नाले बनवलेत, रस्ते बनवलेत, इमारतीमधले जे शौचालय वगैरे छोटी मोठी गटर असतात ती बनवली. जे नगरसेवकाची कामं असतात ती नगरची कामे पुरेपूर आमच्या नगरसेवकांनी केली. त्यावेळेला प्रणिता वागदरे 5 वर्ष नगरसेविका होती. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ह्या विभागात भरपूर कामं केली आहेत. त्या काळामध्ये आम्ही रस्ते चांगले बनवलेले आहेत, उद्यानं बनवलेली आहेत, जिम शाळा. प्रथम ह्या विभागामध्ये शाळा नव्हती. ह्या शाळेला महानगरपालिकेची शाळा
आम्ही स्वतः प्रणिता वागदर असताना ती बनलेली आहे. त्यामुळे काय प्रतीक्षानगरमध्ये किंवा वॉर्ड क्रमांक 173मध्ये सगळं जे काय काम केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नगरसेवाने केलं आहे. कारण आमच्याकडे सत्ता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न गणेश शिंदे यांना आहे. गणेश शिंदेजी, मुंबईमध्ये महापौर कोण होणार? खरं तर ठाकरेंचा महापौर होणार की महायुतीचा महापौर होणार हा प्रश्न आहे. त्यातच कृपाशंकर सिंह म्हणतात आहेत की मुंबईचा म्हणजे महापौर जो काही होईल तो उत्तर भारतीय होईल, उत्तर भारतीय नगरसेवक सगळ्यात जास्त जिंकून येतील. नाही, महापौर तर नक्कीच ठाकरे साहेबांचाच होणार. कारण की कृपाशंकर सिंग यांनी जे वक्तव्य केलं आहे ते आजची तर चुकीचं वक्तव्य आहे. या मुंबई महानगरपालिकेची 750 कोटीची ठेवी होत्या ज्या लॉसमध्ये होत्या त्या 92,000 करोडपर्यंत मुंबई महानगरपालिकेने उद्धव साहेबांनी नेल्यात. आणि आता दोघंही ठाकरे बंधू एकत्र आहेत. त्यामुळे नक्कीच ह्या मुंबईमध्ये मराठी मतदार तर मतदान करणारच, पण इतर भाषिक पण मतदान करणार. त्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातात नसेल तर इथे आपल्याला राहणं मुश्किल आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचाच महापौर बसेल. खरं तर धन्यवाद तुम्ही सगळ्यांचे प्रतिक्रिया दिलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि उमेदवारांचे. खरं तर वॉर्ड क्रमांक 173मध्ये आहोत आपण सायन कोळीवाड्यामध्ये, आणि हा सर्वसाधारण महिला वॉर्ड खुला झालेला आहे. आणि त्यातच या सगळ्या वॉर्डमध्ये खरं तर फॉर्मची चोरी जी आहे, AB फॉर्मची चोरी झालेली आहे. आणि त्यामुळे भाजपच्या ज्या काही व्यक्तींनी हा फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म रद्द करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आपल्यासोबत बोलताना केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.